आपुलिया हिताज असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा गीता भागवत करीती श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझ्या घडत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठी तटे भीमरत्नवरं पुंडरी कायदा तू मुनींद्रे समागत तिष्ठन्त मानंद कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग
सत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकुरु सुधारि वर्ण रघुवर विमल जसुर जोदाय कुफल चारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश हे दुख भंजन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो हरि कुमार पवन सुत जिनती मार मार पवन सुत जिनती मार मार पवन सुत जिनती मार मार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पवन सुत जिनती जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सेवे लागी सेवका झालो सेवे लागी सेवका झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा उभे अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा हवे यांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे कीर्तन वडील अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेत योग्य विचार करायला लावणारा अभंग आणि स्वतःचं हित जागायला लावणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने खिलू विश्व चालते वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता भगवान परमात्मा देवाच्या सत्तेने या सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाती चाळीता तुझे या सत्तेने वेदासी बोले
बोलणे सूर्याशी चला तुझी ऐसा तू समार्था ब्रह्मांडाचा धनी. ज्या भगवान परमात्माच्या स्वत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही, अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्ती देवाच्या स्वत्तेने आहे. कारण भगवान परमात्मा स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम, एकलिनी कंठेची म्हणून या येणे आणि येणे निर्माण केली 14 भुवने. आणि या पृथ्वी तलावरचे ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. विठ्ठल पवित्र अशा कार्यक्रमासाठी पंचकृषीतून भाविक भक्त आहेत. पांढरकर परिवारावरती नितांत प्रेम करणारी सर्वच त्यांचे नातेवाईक पाहुणे मंडळी आहेत. पवित्र अशा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आहे. आपण जर पाहिलं आयुष्य जिजवत असताना जीवनाचं सार्थक झालं, प्रापंचिक गोष्टीची श्रीमंती मोजायची असेल, पारमार्थिक गोष्टीची श्रीमंती मोजायची असेल तर दोन्हीचं मोजमाप करत असताना आपण प्रपंचाला किती महत्त्व देतो आणि परमार्थाला किती महत्त्व देतो. पण दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडून साध्य होत आहेत. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपण सगळ्या गरज पूर्ण करत असतो, पण जीवन जगत असताना काही लेकरं बाळ, जमीन, प्रॉपर्टी, गाडी, बंगला, पैसा असेल, आपलं घर चांगलं असेल तर लोक आपल्याला विचारतात, आपल्याकडे पैसे असतील तर पाहुणे रावळे आपल्याला विचारतात. अन्यथा बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी. एकत्रित सर्वजण उपस्थित आहेत. आबा पाहतोय आज घराचं वास्तुशांतीच्या निमित्तानं, गृहप्रवेशाच्या निमित्तानं तथा सत्यनारायण सोहळा महापूजा पवित्र अशा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. आदरणीय हरिभक्त परायण या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये भरपूर वेळा येण्याचा योग आला. पाळोदीमध्ये देखील आले, सगळ्यात पहिले सावळीमध्ये देखील आले. पण आपल्या गावामध्ये ज्यांचे मावस भाऊ आहेत, सावळीचे आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठलदादा काळे आहेत, त्याचबरोबर नामदेवदादा काळे आहेत. परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते. त्यांचे मावस भाऊ आहेत आदरणीय आमचे भारतदादा, त्याचबरोबर आदरणीय भारतदादा मारुतराव पांढरकर आणि त्याचबरोबर गजाननदादा मारुतराव पांढरकर. या दोन्ही भावंडासाठी आणि पांढरकर परिवारासाठी सर्वांनी एकदा जोरात टाळी वाजवायची. धन्यवाद व्यक्त करते. आपण पाहतोय संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया आणि उभारिले देवालया. वारकरी संप्रदायाची इमारत वेगळी आहे आणि आपली इमारत वेगळी. खास करून हा भंग निवडण्याचं कारण, आता वास्तुशांती म्हटलं की बऱ्याच जणाला वाटतं इमारतीचा हा भंग, इमारतीचा हा भंग. ती वारकरी संप्रदायाची इमारत वेगळी, कोणी पाया झाली, कोणी खांब तर कोणी कळस. आपली इमारत ही वेगळी आहे. पण आपल्या इथं धन्य माता पिता तयाची आहे, ज्यांनी स्वतः प्रपंच करून परमार्थ सुद्धा साध्य केलाय. चांगलं काम करायचं आहे, काहीतरी घरामध्ये प्रवेश करायचा, खूप मोठी इमारत ज्यांनी बांधलेली आहे. घरात प्रवेश करत असताना वास्तुशांती केली पाहिजे, महापूजा केली पाहिजे. तुम्हाला सांगणार आहे मी, वास्तुदोष, काल सर्पदोष आणि पितृदोष या दोषातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल. पण तत्पूर्वी विनेकरी बाबा आहेत, चांगली साऊंड सिस्टीम आहे, सर्व यूट्यूब चॅनल आहेत, त्यामध्ये आमचे आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठलदादा पौळ आहेत, तिकडे गोविंददादा पौळ आहेत आणि तिकडे आमचे दादा, पहिलाच परिचय आहे सुजित दादा, ते बी पौळच आहेत का. सगळी भावकी आली आज इकडं. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर चांगली साऊंड सिस्टीम आहे. माझी वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाचा विस्तार तुम्हाला सांगणारच आहे मी. पण अगोदर ज्यावेळेला आपण एखादा सुंदर अशी इमारत बांधतो, गृहप्रवेश करायचं असेल, वास्तुशांती करायची असेल, वास्तुशांती का करावी लागते? ज्या घरामध्ये आपण ती जागा, ती व्यवस्थित आपल्याला काही माहिती नसते पूर्वजांची नेमकी काय आहे. त्याचबरोबर आपण त्याला साहित्य आणतो, साहित्याचाही दोष असतो. कारण कित्येक वेळेला आपण जी वाळू त्या घरासाठी, बांधकामासाठी वापरतो, कित्येक लोकांच्या हस्ते त्या वाळूमध्ये
त्या गंगेमध्ये समर्पित झालेले असतात आणि ते जर काही अशांत झालेले आत्मे असतील, अशांततेने ज्यांचा प्राण निघून गेलाय, तीच अशांतता आपल्या घरामध्ये ती बांधकामाला लागते आणि त्या घरात वावरणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा अशांत राहतो. काही लोक सांगतात ताई खूप काही गाडी आहेत, बंगला आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, 50 एकर जमीन आहे, 3 मजली इमारत बांधली आहे, पण घरामध्ये कोणीच समाधानी नाही, शांतता नाही, कायम आजारी राहतात, मन अस्वस्थ राहत आहे. त्या गोष्टीसाठी लक्षात घ्यायचं प्रत्येकानं, काहीतरी वास्तुदोष आहे घरामध्ये, काहीतरी आपल्याकडून चुकीची घटना घडलेली आहे. मग वास्तुदोषातून, काल सर्पदोषातून आणि पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर पूर्वजांना शांत करावं लागतं. पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर आपण पित्तरपाठ घालतो. काल सर्पदोषातून मुक्त व्हायचं असेल त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्राह्मण बुवा सांगतात जा आणि 5 दिवसाचा विधी करून या. पण वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल भगवान परमात्माच्या हरिकीर्तनानं, ब्राह्मण बुवाच्या मंत्र उच्चारानं केलेली पूजा जी आहे महापूजा, ती महापूजा केल्याच्या नंतर जे कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये जी रेती लागलेली आहे, अशांत झालेले जे व्यक्ती आहेत की त्यांचा काही भाग आपल्या घरामधल्या वस्तूंना लागलेला आहे, त्याच घरांना शांत करण्याचं काम करते. आणि घरामध्ये नांदत असलेला तो व्यक्ती, वावरत असलेला तो व्यक्ती कधीच डोक्यामध्ये वाईट विचार येत नाही. धरलेलं काम पूर्णत्वात जातं आणि केलेला संकल्प सुद्धा पूर्ण होतो. पण हे घडण्याच्या अगोदर पांढरकर परिवाराचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. एखाद्यानं घर बांधलं, कोणाचा वाढदिवस असेल तर लोक आनंद साजरा करतात. कसा? डाब्यावर जाऊन 4, 5, 10, 15 मित्राला पार्टी देणार. दोष कमी नाही होत, दोष वाढतो जास्त. पण चांगला हेतू मनामध्ये आला की आपण जर साधू संतांच्या विचारांनी आपल्या घरामध्ये वावरण्याला, प्रवेश करण्याला जर सुरुवात केली, कदाचित या पांढरकर परिवारावरती कधीच संकट येणार नाही आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कोणतीच गोष्ट यांच्या जीवनामध्ये कमी पडू देणार नाही. चांगल्या कामाची सुरुवात ही चांगल्या कार्याने झाली पाहिजे, हरिकीर्तन झाली पाहिजे, भगवान परमात्माच्या नामचिंतनानं झाली पाहिजे. एक सुंदर अशी कथा सांगते. कधी कधी जर आपण विचार केला, ज्या ठिकाणी इमारत बांधली आहे, पूर्वजी काही पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी एखादी अघटित घटना घडलेली असेल तरी सुद्धा आपल्या मनात द्वेष येतो. कारण प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले, आपण जर विचार केला, सीता माता या महान पतिव्रता होत्या आणि लक्ष्मणजीनं सुद्धा 14 वर्ष न विकल्प येता, न द्वेष मनामध्ये येता प्रभू रामचंद्राची सेवा केली आहे. पण एक दिवस अरण्यमधून जात असताना प्रभू रामचंद्र समोर चालतात, सीता माता मध्ये आहेत, पाठीमागे लक्ष्मणजी. पण यांच्या दोघांच्या मध्ये विकल्प आला की मिथिला नरेश, जनक राजाची कन्या मी जानकी सीता, ऐश्वर्यामध्ये राहणारी राजाची कन्या आहे. मग वनवास आला फक्त यांच्या हाताला, स्वामींच्या वाट्याला आला, त्यांच्या नशिबाला आलाय. पण त्यांच्या पाठीमागे मला 14 वर्षाच्या वनवासाकरिता जाण्याची गरज काय होती? पण रिकामी मी सुद्धा यांच्या पाठीमागे 14 वर्ष वनवासाकरिता आलेली आहे. लक्ष्मणजीच्या सुद्धा डोक्यात तोच विचार आला. 14 वर्षाचा वनवास आमच्या दादाला होता आणि दादाचा वनवास मी माझ्या वाट्याला का घेतलाय? समोर आले, ती जागा सोडली, समोर आले. समोर आल्याच्या नंतर दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. लक्ष्मणजी आणि सीता माता ढसढस रडत आहेत. राघवांनी विचारलं, रडायला झालं काय? सीतेला विचारलं, सीता बाबांची आठवण येते का? मिथिला नगरीची आठवण येते का? नाही स्वामी. मग कौशल्य मातेची आठवण येते का? म्हणे नाही स्वामी. मग अयोध्येची आठवण येते का? म्हणे तसंही नाही. मग झालं तरी काय रडायला? सीता मातेनं उत्तर दिलं की स्वामी, 14 वर्षाच्या वनवासाकरिता महान पतिव्रता आहे म्हणून पातिव्रत्य हा धर्म पाळण्यासाठी आलेत. आणि महान पतिव्रता ती, पती जर पैशावाले असतील, सुखी समाधानी असतील, आनंदात असतील तर त्यांच्या सोबत राहणं नाही, तर पतीच्या सुख दुःखामध्ये साथ देणं, त्यांच्या सोबत राहणं हा पातिव्रत्य धर्म आहे. मग पतिव्रता धर्म पाळण्यासाठी मी तुमच्या सोबत आली आहे स्वामी. पण मनामध्ये एक वाईट विचार निर्माण झाला, स्वार्थी विचार निर्माण झाला की वनवास तर तुमच्यासाठी होता, पण तुमच्या सोबत मी उगाच कशाला आले? लक्ष्मणजींनी सुद्धा सांगितलं. प्रभू रामचंद्र म्हणतात, तुमच्या दोघांचाही दोष नाही म्हणे. काही काळापूर्वी या ठिकाणी 2 राक्षस होते. त्या राक्षसांच्या मनात एक अप्सरा पाहिली आणि राक्षस एवढे तपश्चर्या करायचे, ज्या वेळेला इंद्राला वाटलं या दोघांनी तपश्चर्या केली, देवाची प्राप्ती केली तर आपलं इंद्रपद जाण्याची शक्यता आहे. मग एका अप्सरेला पाठवलं. अप्सरेला पाहिलं, या 2 राक्षसांमध्ये आपसामध्ये दोघांचेच भांडण लागले. एवढं घनघोर युद्ध होतं की दोघांनी एकमेकांचा जीव घेतला, मरण पावले. त्यांचेच रक्ताचे थेंब, जे स्वतःच्या स्वार्थापोटी झालेला विकल्प मनात होता, स्वार्थाचे रक्ताचे थेंब त्या ठिकाणी पडले. म्हणून या तुमचा दोष नाही म्हणे, या जमिनीचा, या जागेचा दोष आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये सुद्धा स्वार्थी विचार आलाय. मला सांगायचं, ज्या ठिकाणी आपण राहतोय
ती सुद्धा जागा आपण कधीतरी चेक केली पाहिजे. बरं नाही याच्यातून दोषातून मुक्त व्हायचं असेल, कधीतरी आपण ब्राह्मण बुवाच्या हातनं पूजा मंत्र उच्चार करून घराची बांधकाम करण्याच्या अगोदर सुद्धा आपण पाया खांडणीच्या अगोदर ती जमीन आपण स्वच्छ आणि मंत्र उच्चार करून ती पवित्र केली पाहिजे. मग लोक म्हणतात कधी कधी आजचा चांगला दिवस आहे पहा, गृहप्रवेश करायचा असेल, शास्त्रानुसार श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये सुद्धा आणि शिव महापुराण कथेमध्ये सुद्धा येत आहे, ज्या वेळेला महिन्याचं नामकरण झालेलं होतं, ज्या वेळेला वारांचं नामकरण झालं, मग कोणत्या वाराला कोणत्या देवाची पूजा करावी, कोणतं काम करावं विचार जर केला, घर बांधायला चालू करायचं असेल कधी करावं, सगळ्यात चांगला महिना सांगितला श्रावण महिना. बाकी इतर महिन्यात तुम्ही जर घर बांधायला चालू केलं काही ना काहीतरी अनिष्ट आल्याशिवाय राहणार नाही, पण श्रावण महिन्यात जर तुम्ही घर बांधकामाला चालू केलं तर ते घर तुमचं काही कालावधीमध्ये पूर्ण होईल. मग घर पूर्ण झाल्यावर गृहप्रवेश करावा, पण कोणत्या वारी करावा? श्रीमद भागवत महापुराण आणि शिव महापुराण कथेमध्ये वार सांगितलेला आहे. गृहप्रवेश करण्यासाठी अतिशय चांगला वार आहे कोणता, तर तो शनिवार आहे. तुम्ही कथा कधीतरी ग्रंथ वाचून पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. सगळ्यात चांगला वार असेल कोणता, तर तो शनिवार आहे. आणि योगायोगानं मला विठ्ठल दादा 2-3 तारखा सांगत होते, पण जुळत बरोबर शनिवारचा दिवस आलाय. मी सांगितलं मला आजच्याच तारखेत जमल, नाही तर नाही. मग त्यांनी आजची तारीख निवडली. मला सांगायचं आहे, या वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल तर हरिकीर्तन भगवंताचं नामचिंतन करावं. साधू संतांनी सुद्धा सांगितलंय, पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर आपले पितर जीव घालावे लागतात, ते पितरांचा आत्मा शांत करावा लागतो. काल सर्पदोषातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन 5 दिवसाचा विधी पूर्ण करावा लागतो. मग साधू संतांचे विचार जरी आपण केले, साधू संतांचे विचार केले, प्रत्येक पांढरकर परिवारातील असेल या गावातील असेल, प्रत्येकाच्या डोक्यात साधू संतांचे विचार आहेत, भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. आपल्या कार्याची सुरुवात चांगली व्हावी, आपला प्रपंच सफल व्हावा, सार्थकी लागावा, यासाठी सुंदर असं केलेलं कीर्तनाचं आयोजन. आणि त्यामध्ये आपण अभंगाचा विस्तार पाहू. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा विस्तार पाहायचं ठरवलं तर अभंग जगद्गुरु तुकोबार आहे. प्रत्येक साधू संतांचा विचार केला तर साधू संतांचा अधिकार वेगळा आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, ना मातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची इमारत आहे. कोणी पाया झाले, कोणी खांब, तर कोणी कळस झालेत. वारकरी संप्रदायात विचार केला, प्रत्येक साधू संतांचा अधिकार पाहिला तर साधू संतांनी भगवान परमात्माला समर्पण केलेलं आहे. जगाच्या मालकाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताला समर्पण करावं लागतंय. सगळ्यांना डोक्यात कधी कधी विचार येत असेल, ताई ज्यांच्याकडे गाडी बंगला श्रीमंती पैसा सगळ्या गोष्टी आहेत, देव फक्त त्यांच्या घरी येतो, हे डोक्यातून काढून टाकायचं. भगवान परमात्मा ज्या वेळेला पांडवांसाठी शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाकडे गेले होते, दुर्योधना अरे 5 पांडवांना कमीत कमी 5 गावं तरी दे. दुर्योधनानं सांगितलं, देवा सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन भेटणार. अपमान केला, निघाले. कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करतात, देवा आलेच आहात तर भोजन करून जा. भगवान परमात्मा सांगतात, ज्या ठिकाणी माझ्या भक्ताचा अपमान होतोय त्या ठिकाणी अन्न काय पाणी सुद्धा ग्रहण करू शकत नाही, म्हणून निघाले. विदुरा घरच्या भक्षोनी कन्या परमानंदी झाला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला,
बेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा बेला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरली मनमोहन मुरलीवाला नंदाचा बेला मनमोहन मुरलीवाला. भगवान परमात्मा निघाले विदुर काकाच्या कन्या खाल्ल्यात. अंतःकरणात फक्त भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला अंतर काही न लगे भावाची भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. जगाच्या मालकाला फक्त भाव पाहिजे. अंतःकरणात भाव शुद्ध असेल जगाचा मालक न सांगता ज्यावेळेला आपण भगवान परमात्माचा विचार केला तर प्रत्येक साधू संतांच्या घरी जगाच्या मालकानं कार्य. साधू संतांनी कधीच कोणती गोष्ट मागितली नाही पण तरी सुद्धा का वडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावाडीने श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी. संतांनी फक्त भगवंताला समर्पण. निळमणे देव राम कांचे घरी निळमणे देव राम कांचे घरी निळमणे देव राम कांचे घरी चंदन उगाळोनी करी वस्त्र गंगा तिरी दूत सो भगवान परमात्मा चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. भगवान परमात्मा साधू संतांच्या घरी कार्य करतोय. विचार जर आपण केला अधिकार पाहिला जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार माझी मज झाली अनवर वाचा आणि छंद या नामाचा घेतला से. अधिकार संपन्न तुकोबाराय. किती अधिकार आहे तर तुका राम आणि नाम घेता कापे. मग काही साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जो आपलं हित जागतोय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला धन्यता नाही. धन्य माता पिता तयाचे अभंगाच्या पहिल्या चरणी. Yeah.
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची जो आपलं हित जागतोय त्याला धन्यता नाही तर त्याच्या आई वडिलांना तर धन्यता दिली आहे. मग हिताच्या ठिकाणी आपण जर पाहिलं, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला आपलं हित कळतं. आता कोणाचं हित कशात असेल सांगता येत, कोणाचं हित गाडीत आहे, कोणाचं बंगल्यात, कोणाचं जमिनीत, कोणाचं शेतीत, कोणाचं लेकरा बाळात, कोणाचं हित कुठं असेल सांगता येत. पण संत सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मन शुद्ध करून भगवान परमात्माचं नामचिंतन करा. हिताच्या ठिकाणी नक्कीच जागेत लेकरात हित असावं, माणसाचं गाडीत हित असावं, प्रपंचात हित असावं. पण संसार करावा असोनी संसारी जीवे विगू करी वेदशास्त्र उभारी. संसार करत असताना संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. योग्य वेळेत सावधून भगवान परमात्माचं नामचिंतन करायचंय. लेकरांमध्ये हित असावं, पण मुलगाही तसा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रासारखा. मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाईंसारखी. हिताच्या ठिकाणी जागे राहावं की जे हित स्वतःच्या जीवनात 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं जागलंय. हिताच्या ठिकाणी जागे होती भक्त प्रल्हाद, हिताच्या ठिकाणी जागे होते संत मीराबाई, संत जनाबाई. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःचं हित जागलंय. हिताच्या ठिकाणी जागे होती म्हणून तर भगवंताची प्राप्ती झाली आहे. हिताच्या ठिकाणी जागं राहावं, जे हित शबरीने स्वतःच्या जीवनात पाहिलंय, जे हित आपण जर पाहिलं केवटानं स्वतःच्या जीवनात पाहिलंय. ज्या वेळेला स्वतःच्या वडिलांना विचारलं एवढे मोठे पशु पक्षी जमा केलेत कशासाठी, सांगितलं सगळ्यांचा बळी द्यायचं, तुझं लग्न आहे, भिल्लांचा राजा आहे, भिल्लांचा राजान बळी द्यायचं म्हटलं की शबरीने विचार केला, एकटीच्या लग्नासाठी हजारो प्राणी पक्ष्यांचा बळी जाईपर्यंत मीच लग्न नाही केलं तर कुठं बिघडलं. रात्रीतून अरण्यात निघून गेली. जावं तर जावं कुठे, दुर्गंधी सुटलेल्या एका मेलेल्या उंटाच्या जवळ रात्र काढली आणि मतंग ऋषीने सारख्या संताची संगती केली. रोज स्वतः झाडून घ्यायची. रस्ता झाडून घेत असताना एक दिवस त्या साधू महात्म्यांनी पाहिलं, काही शिष्य मंडळी त्यांच्या जवळ होते, स्नानासाठी चालले होते. भिल्ल कुळात जन्माला आलेली विचारलं कोण आहेस. भिल्ल कुळात जन्माला आलेली, महात्मा माझं नाव शबरी, अशी चोरून सेवा केलीस का. महात्मा भिल्ल कुळात जन्माला आली आहे, माझी सेवा तुम्ही स्वीकारताल का नाही याच्या भीतीनं चोरून सेवा केली आहे. योग्य वेळेत विचार केला. जे बाकीचे शिष्य मंडळी होते ना मतंग ऋषींचे, प्रत्येक जण मोठ्या मोठ्यानं ओरडायला लागले, गुरुजी महात्मा आजपर्यंत केलेलं तप वाया गेलं. भिल्ल कुळात जन्माला आलेल्या पोरींनी आपली विटंबना केली आहे, तप आजपर्यंतच वायाला गेलं म्हणून स्नान करण्यासाठी पंपा सरोवरावरती गेले. आतमध्ये जाऊन पाहिलं तर पाणी राहिलं नव्हतं. लाल बुंद झालेलं पाणी दिसलं. धावत पळत आले, गुरुजी अनर्थ झालाय. म्हणजे काय झालं, पाणी नाही राहिलं सरोवरामध्ये, पूर्ण रक्त झालेलं आहे. ज्या वेळेला शबरी मातीचे चरण धुतले आणि तेच पाणी चरणाचं शिंपडलं तेव्हा पाणी व्यवस्थित झालेलं आहे. हा संताचा अधिकार आहे. योग्य वेळेत विचार केला, हित जागलं. महात्मांनी सांगितलं भगवान परमात्मा भेटण्यासाठी येतील त्या क्षणापासून आश्रमात या कधी रे आश्रमात या कधी रे ही माझी साधना रामा रघुनंदना. एक दिवस उगवला, प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी येताना दिसले. शबरी मातेला भगवान परमात्माची चरण धुवायची होते पण पात्र नव्हतं. विचार जर केला, अरण्यात राहत होत्या, जेव्हा तहान लागेल तेव्हा झाडाची फळं तोडून खायच्या आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा एखाद्या पात्राच्या ठिकाणी जाऊन पाणी प्यायच्या. शबरी मातेकडे प्रभू रामचंद्राचे चरण धुण्यासाठी पात्र मात्र नव्हतं, पण प्रभू रामचंद्राचे चरण धुण्याची पात्रता होती. आपली पात्रानं घरं गच्च भरली पण पात्रता नाही देवाचे चरण धुण्याची, आणि आपण ती प्राप्ती करू शकत नाही. हिताच्या ठिकाणी जागे राहिल्या, भगवान परमात्माचं दर्शन झालेलं आहे. हिताच्या ठिकाणी जागे राहिले, भगवान परमात्माला सांगितलं नदीच्या गंगेच्या तटाच्या पार केलंय, पण जेव्हा तुमच्या द्वारात येईल तेव्हा त्या भवसागराच्या पार करा. हिताच्या ठिकाणी जागं राहायचंय, जे हित साधू संतांनी स्वतः पाहिलंय. हिताच्या ठिकाणी जागे राहिले, नामचिंतन केलंय. आपण पाहिलं महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे सुद्धा हिताच्या ठिकाणी जागे होते. राजांना म्हणायचे, राज द्या की एकदा संधी, कशाची, मरायची संधी मागायची. हिताच्या ठिकाणी जागे होते. त्यांच्यासाठी धन्य माता पिता
तयाची आणि त्याच्या पुढे विचार केला हिताच्या ठिकाणी जागे राहिली म्हणून धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्यताची माता धन्यताचा पिता धन्यताची माता धन्यताचा पिता साठविला दाता ते लोकांचा सावता सागरा प्रेमाचे आगरा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा हृदयात भगवंताला साठवले संत सावत महाराजांनी तर त्यांच्या आई वडिलांना धन्यता आहे. आता फक्त आई वडीलच नाही नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धरीला माळियाचा त्या कुळाला सुद्धा धन्यता दिली आणि हिताच्या ठिकाणी जागे राहिली म्हणून भगवंताला हृदयात साठवले म्हणून आपणही आपलं हित जागलं तर नक्कीच आई वडिलांना धन्यता दिली जाते. पण ती अगोदर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरी ग वाटे देवा दयाचा हरी ग वाटे देवा पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी ग वाटे देवा दयाचा हरी पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक जे सात्विक जे सात्विक टाळी वाजवायचा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा ज्या कुळामध्ये सात्विक विचाराची मुलं जन्माला येतात त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो. पण तसे लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे. बरेच जण देवाला नवस करतात देवा एखादा तरी मुलगा होऊ दे वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य पण चांगले विचाराचे येतात का जन्माला. बऱ्याच जणाला वाटतं आमच्या एखाद्या पोरानं गायक कीर्तनकार वादक व्हावं वाटतं की नाही मागतातही देवाला 3 वर्ष जातं गायन करणार हो असं वाटतं प्रत्येकाला. 3 वर्ष जातं शिकायला फक्त धोतर शिकून येतं. भानगड तशी नशिबात नसल देवाच्या मनात नसेल चांगले विचार मनात नसतील तर अजिबात लेकरू घडत नाही. चांगल्या विचाराची मुलं जन्माला येण्यासाठी संत सांगतात सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा चतुर हुशार आणि स्वतः भाग्यवान निवडण्यासाठी त्याच्या कुळाचं आईवडिलांचं पूर्वजांचं पुण्य शिल्लक असावं लागतं. त्याशिवाय चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येणं शक्य नाही. कारण कधी कधी आपण म्हणतो ताई याच्या कुळामध्ये कुणी उष्ट्या हातानं सुद्धा कावळा हाणला त्यांच्या पोटी कसं चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येणार आहे. कधीच चांगल्या कर्मात चांगल्या कार्यात दान धर्म केला नाही समजून घ्यावं. यांच्या कुळामध्ये कोणीच कधी दान धर्म केला नाही. काही काही लोक एवढे कंजूस असतात एखादी माशी जर भाजीत पडली तर फेकून देतात आणि तीच माशी जर तुपात पडली तर माशीसहित खाऊन घेतं. असतात तेवढे कुच्चर लोक किती श्रीमंती असू द्या. माणसाने आपण जर पाहिलं एखाद्या डोंगरामध्ये पहिल्या काळामध्ये पाणी नव्हते नळ नव्हता मोठमोठ्याला टाक्या केलेल्या नव्हत्या. पावसाळ्याचे दिवस जर निघून गेले उन्हाळ्याच्या दिवसात छोटासा एक झेरा राहायचा त्या झेऱ्यात पाणी साचायचं
गावातले सगळे लोक पाणी पिण्यासाठी, पाणी नेण्यासाठी त्या झिऱ्यातलं पाणी उपसून न्यायचे. रोज जर पाणी उपसलं तर नवीन पाणी तिथे यायचं, बरोबर. आता घरात बऱ्याच जणांच्या जिरे आहेत पण त्याचा उपसाच होईना. जर पाण्याचा उपसा झाला नाही तर काय होतं, त्याच्यामध्ये आळ्या होतात, त्याच्यात किडे होतात, बरोबर की नाही. तसंच आपल्या घरातल्या धनाचा सुद्धा उपसा झाला पाहिजे. ते जिरे सुद्धा असं माणसाने गच्च भरून ठेवलेले आहेत. पण काही कालांतराच्या नंतर माणसाला नक्कीच पैसा वरती नेऊ शकतो, पण माणूस पैशाला वरती कधी नेऊ शकत नाही. दोन भावाच्या भांडणं लागतात, 3-3 एकर जमिनीवरून 3-3 वर्ष कोर्टात केस चालते. मग प्रश्न पडतो की रामकथा गेली कुठं. आपण फक्त या कानातून ऐकतोय. आयुष्य गेलं कित्येक सांगणारे महाराज लोक मेले, पण आपल्यात बदल नाही झाला कधी. आपण बदल करूनही घेत नाही स्वतः. उपदेश कितीही केला आपण, एवढ्या कीर्तनात बसले तोपर्यंत असं वाटतं हीच माळकरी, आणि डुप्लिकेट वारकरी तेव्हाच ओळखायला येतात. भले मोठ्याला टिळी लावून सगळ्यात पुढे बसतो. ओरिजिनल वारकरी त्याच्या पुढे फिका. ओरिजिनल महाराज सुद्धा वाटत नाही महाराज असेल म्हणून. आणि एकदा का हे दिवस सप्त्याचे, एकदा का कीर्तनाचा दिवस निघून गेला, दुसऱ्या दिवशी पाहायची गंमत फक्त. 31 तारखेला बऱ्याच लोकांनी माळा काढल्या सुद्धा. चांगल्या विचाराचे मुलं निवडण्यासाठी त्याच्या कुळाचं स्वतःचं पुण्य शिल्लक असावं लागतं. रामकथाही श्रवण केली पाहिजे. 14 वर्षाच्या वनवासाकरिता प्रभू रामचंद्र गेले. पण ज्या वेळेला सावत्र भावासाठी प्रभू रामचंद्राच्या चरण पादुकीची ज्यांनी पूजा केली भरतजींनी, राज्याभिषेक सोहळा पूर्ण होणार आहे. आणि त्याच राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला हनुमंतराय एका व्यक्तीचा शोध घेत आहेत. कौसल्या माता आहेत, कैकेयी आहे, सुमित्रा आहे. पण ज्या वेळेला विचार केला तिथे भरतजी दिसत नाही. सगळीकडे पाहिलं, भरतजी सापडेना. राजसिंहासनाच्या पाठीमागे भरत मालकांनी तुम्हाला समोर बोलवलंय. हनुमान, अरे रामाच्या समोर पुण्यवान जाऊ शकतात, पाप्याचं काही काम नाही. तुम्हाला कोण म्हटलं पापी? याच तर पाप्याचा जन्म झालाय म्हणून तर रामायण घडलंय. या पाप्याचा जन्म झाला नसता तर माझ्या दादाला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागलं नसतं. या पाप्याचा जन्म झाला नसता तर अयोध्येवरती दुःखाचा डोंगर कोसळला नसता. या पाप्याचा जन्म झाला नसता तर आमचे वडील आम्हाला सोडून निघून गेले नसते. आणि याच पाप्याचा जन्म झाला नसता तर आमच्या 3-3 माता विधवा झाल्या नसत्या. या पाप्याचा जन्म झालाय म्हणून तर रामायण घडलंय. मी पापी आहे, रामाच्या समोर पुण्यवानाची जागा आहे, पापेची नाही. हनुमंतराय रडत रडत प्रभू रामचंद्राकडे आले. देवा, भरतजी येत नाहीत. म्हणे कुठे आहेत? पाठीमागे. काय रडत आहेत? कशामुळे? किती समोर बोललं तरी म्हणतात रामाच्या समोर पुण्यवानाचं काम आहे, पाप्याचं नाही. कशावरून पापी? या पाप्याचा जन्म झाला नसता तर रामायण घडलं नसतं असं म्हणतायत. प्रभू रामचंद्र सांगतात हनुमान त्याला पाठीमागेच राहू दे. देवा, 14 वर्ष तुमची वाट पाहिली तुमच्या भावानं आणि खुशाल सांगता पाठीमागे त्याला रडत राहू दे. प्रभू रामचंद्रांनी उत्तर फार सुंदर दिलं. हनुमान, भरतानी केलंय काय? म्हणे तुमच्या डोक्यावरती छत्र आहे. प्रभू रामचंद्र सांगतात हनुमान, अरे माझ्याच भावाचं भरताचं छत्र जर माझ्या डोक्यावर असेल तर या रामाला अयोध्येत किंमत आहे. माझ्या जर भावाचं भरताचं छत्र या रामाच्या डोक्यावर नसताना तर मला सुद्धा किंमत जगात राहिली नसती. भावाचं प्रेम जर टिकून असेल तर कोणाचीच टप्पर नाही दोघांमध्ये फूट पाडण्याची. पण तुमचाच एकमेकावरती विश्वास नसेल तर लोक फक्त भांडणं लावून देण्यासाठी बसलेले आहेत. बऱ्याच काळापूर्वी आपल्याला वाटायचं प्रभू रामचंद्र रामला कधी येतील अयोध्येमध्ये, पण आता प्रत्येकाला आनंदाचा दिवस वाटतोय म्हणून दरवर्षी 22 जानेवारीला आपण आनंदाचा उत्सव साजरा करतो. युग राम राज का आ गया, शुभ दिन आज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवा लहरा गया. अयोध्या अयोध्या आए राम, बोलो जय जय श्री राम. अयोध्या अयोध्या आए राम, बोलो जय जय श्री राम. लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए. रामकथा आपण श्रवण करतोय पण भावाभावाचं प्रेम टिकून राहिलं तर खरी रामकथा सार्थक होतीये. श्रीरामकथा शिवमहापुराण कथा पण ऐकतोय पण एकमेकांच्या मधलं प्रेम टिकून राहिलं पाहिजे.
विचार जर आपण केला, जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे, खिशात पैसे, तोपर्यंत हजारो लोक तुमच्या पाठीमागे फिरतात पहा. आणि या सगळ्या गोष्टीचा चांगला परिचय जर असेल कोणाला, नक्कीच आमच्या जीवनात आहे आणि आमच्या दादा, आमच्या कैलास दादालाही माहिती आहे. माणसाचे दिवस आल्याच्या नंतर सगळेजण पाठीमागे पळतात पहा. पण जोपर्यंत आपल्याकडे काय नाही, लोक विचारायला ओळखायला सुद्धा तयार नसतात. लई जर गरीब असेल तर म्हणता लांबचा पाहुणा आहे आमचा. आता बरेच लोक कैलास दादाच्या ओळखीचे नसतील पाहुणे, आपला पाहुणा आहे म्हणून, तरी म्हणतो आमच्या जवळच आहे, सख्खी बहीण आमची दिली यांना. लोक सांगतात तसे, लोक असे सांगतात पाहुणे. नाते असतात पा माणसाचे, पण धाग्यासारखे असतात. जपलं तर टिकतात आणि ताणलं तर तुटल्याशिवाय राहत नाही. योग्य वेळेत माणसाची अवहेलना कधीच कोणी करू नये, कारण कधी कोणाचे कोणते दिवस जातील आणि समोर आनंदाचे दिवस येतील मात्र सांगायचं नाही. आणि अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं, कोणाच्या नशिबात हातातलं घेऊ शकतात, नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही. काही लोक फक्त जळू जळू मेले, उगाच जळगाव करण्यात काही अर्थ नाही. फक्त प्रेमाने 2 शब्द बोलत राहा, जगात आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि कैलास दादा तेच लोक निंदा करत असतात, आपल्या लोकांची तर तेच करतात जे आपली कधीच बरोबरी करू शकत नाही. त्यांना माहिती आपण यांच्या पुढे कधी जाणार, त्याच लोकांना कामं नसतात. माणसाने योग्य वेळेत नाते जपले तर एकमेकांच्या विषयी द्वेष भावना कधीच मनात उत्पन्न होणार नाही. यासाठी तर कथा कीर्तन ऐकायचे असतात. आजपर्यंत 50 कीर्तन ऐकले असतील तुम्ही? नाही, 10व्याचे 13व्याचे सोडून सांगते. वर्ष श्राद्धाची 50 कीर्तन, 10-15 कथा. एक तर असं करा, नाही तर असं करा. नाही बोलले तर एकामेकाच्या शेजाऱ्याची शपथ. 10-15 कथा ऐकल्या असतील, 50 कीर्तन, तरी आपल्यात काही बदल? दरवर्षी फक्त बसतोय आपण, गर्दी मात्र हटत नाही. पण स्वतःच्या जीवनात बदल झाला नाही. बदल होत तर याला म्हणतात पा ओरिजिनल मराठी भाषेत, गावठी भाषा आपण म्हणतो त्याला, विहिरीजवळचाच वाफा कोरडा राहतो कायम. लाईट जाईल म्हणून अख्खं रान भिजून घेतं, पण जवळचा वाफा नेमकं भिजायला येतो, लाईट निघून जाते. कथा कीर्तन भरपूर ऐकतो आपण, लोकात बदल होतो, परिसरातले लोक ऐकून आपल्या जीवनात काहीतरी बदल करतात, पण आपण मात्र स्वतः सुधरत नाहीत. योग्य वेळेत सावधून भगवान परमात्माला समर्पण करून जीवनाचं कोटी कल्याण करून घेतलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारे सुद्धा सांगतात, जगाच्या मालकाला आनंद होईल आणि चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे. पांढरकर परिवारातील दोन्ही मुलांना म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाच्या. खरे लेकर पाहिजे तर चांगले विचारायचे. पहिल्या काळात जर विचारला तुम्हाला 16 वर्ष, ते सांगणार तुम्ही मला, पण याचा विचार कधीच केला नाही. भावार्थ दीपिका सारखा, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्यांनी आपल्यासाठी दिलाय ना, ज्ञानेश्वरी सांगितली माऊली ज्ञानोबांनी ती फक्त 16 वर्षी. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी उघा महाराष्ट्र जोडलाय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिलाय, तोही 16 वर्षी. आपलं 16 वर्षाचं कार्ट 2-2 पुढ्या सोबतच फोडतंय. मायबापाला सुद्धा शोकांती काय, ज्यांनी आपल्याला शेवटच्या वेळेला पाणी पाजल म्हणून ज्या लेकराला जन्म दिला, आज त्याच लेकरांचा अंत्यविधी करण्याची वेळ मायबापांच्या जीवनात येते. यापेक्षा दुर्दैवी घटना कोणती असू शकणार आहे? यासाठी साधू संतांचे विचार प्रत्येकाच्या डोक्यात जाणं गरजेचं आहे. साधू संतांचे विचार प्रत्येकाच्या आचरणात आणणं महत्वाचं आहे. चांगले संस्कार असतील तर लेकरं नक्कीच चांगले घडतील. आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? ती केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. त्या राजांसाठी म्हटलं जातं पहा, अगदी 2-3 दिवसावरती आलेली आहे. ही यवनाचा काळा, शहाजीचा बाळा, काळाचा काळा, शहाजीचा बाळा, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, शुभन
दादा, ही सगळे बोलायला लागले तर माझा आवाज निघना. आधीच आवाज बारीक आहे थोडा, आवाज घे थोडासा. विठ्ठल विठ्ठल मुलगा असावा चांगले विचाराचा, मुलगी असावी चांगले विचारी. पुत्र देई ऐसा गुण राजाचा, तेही लोकी झेंडा किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख. ज्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जर करून घ्यायची असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत सगळ्यांनी. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं. का? गीता ही जगावं कसं शिकवते तर श्रीमद भागवत ही मरावं कसं शिकवते. विचार आपण जर केला, श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये एक सुंदर अशी कथा येते. 7 दिवसात जीवनाचा उद्धार करून घेतलाय. आपल्याकडे सुद्धा 7 दिवस शिल्लक आहेत. कोण कधी जाईल सांगता येत नाही. क्षणभंगुर नाही. बरं बसा. राजा परीक्षितीनं जरासंधानं अनितीने कमवून आणलेला टोप सोन्याचा डोक्यात घातला. कलीने प्रवेश केला तर अरण्यात शिकार शोधण्यासाठी गेल्यावर शमिक ऋषींचा अपमान झालाय. शमिकांचे पुत्र शृंगाने श्राप दिला. शुकदेव महाराजांनी 7 दिवस श्रीमद भागवत महापुराण कथा सांगून राजाच्या जीवनाचा उद्धार आहे. त्याच्या पुढे आपण विचार केला तर राजा मुळात पवित्र होता. पहा, साधू संतांची सेवा करणारा होता. त्याचा विचार जर केला, कथेमध्येच एक कथा येते भागवत कथेमध्ये, आयुष्यभर पापाशिवाय ज्यानं काहीच केलं नाही असा असणारा आत्मदेवाचा पुत्र, त्याचं नाव आहे धुंदुककारी. धुंदुककारीनं सुद्धा गोकर्ण्याच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण केली. पिशाच चेवणीला प्राप्त झालेला होता, पण चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाला. म्हणून भागवत ग्रंथाला धन्यता दिली आहे. धन्य ही भागवती वार्ता, प्रेत पीडा विनाशिनी, सत्ता होपी तथा धन्य, कृष्ण लोक फलप्रद. भागवत ग्रंथाला धन्यता आहे. गीता ही जगाव कसं शिकवते, श्रीमद भागवत ही मरावं कसं शिकवते. एका परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले. पहा, कित्येक ग्रंथाचार्य त्या ठिकाणी आलेले होते. गीता जीवनात किती महत्वाची आहे का. महान ग्रंथ स्वामी विवेकानंद सुद्धा गीता हा ग्रंथ घेऊन गेले. अनेक ग्रंथाचार्य आले, पण सर्व ग्रंथाचार्यांनी आपली भगवत गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथाच्या खाली ठेवला. आणि त्यांना वाटलं, हा 15-16 वर्षाचा मुलगा बोलणार तरी काय,
बोलणार काय म्हटलं की स्वामी विवेकानंद उच्चारले, तुम्हा सर्व ग्रंथाचार्यांनी आमची गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली ठेवून असं सिद्ध केलेलं आहे की सर्व ग्रंथाचा पाया म्हणजे आमची गीता आहे. त्याच ग्रंथाचार्यांनी रागराग ती गीता काढली मध्ये ठेवली. गीता हा ग्रंथ मध्यभागी ठेवल्यावर त्यांना वाटलं आता काय बोलतील. स्वामी विवेकानंद उच्चारले, तुम्हा ग्रंथाचार्यांनी आमची गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांच्या मधोमध ठेवून आता असं सिद्ध केलेलं आहे, सर्व ग्रंथांचा गाभा म्हणजे आमची गीता आहे. तोच ग्रंथ काढला आणि सर्वात वरती ठेवला. भगवद्गीता हा ग्रंथ वरती ठेवला. वाटला आता काय बोलेल स्वामी विवेकानंद बोलतील. तर स्वामी विवेकानंद उच्चारले की तुम्हा ग्रंथाचार्यांनी आमची भगवद्गीता हा ग्रंथ आता सर्व ग्रंथाच्या वरती ठेवून असं सिद्ध केलेलं आहे की सर्व ग्रंथांचा कळस म्हणजे आमची गीता आहे. गीता ही जगावं कसं शिकवते. तर श्रीमद भागवत हे ऊन सध्या बेजार झाले ते म्हणते टाळ्यान काही अपेक्षा करायची नाही सध्या. असे तोंड पाहणं जसं काय गावाचं कर्ज यांच्यावर एवढे तोंड उतरल्यासारखं. जेवण भूक लागली का? करंट जाय ना तिकडं. बरोबर आहे, इथंच ये ना तर तिकडं काय. विठ्ठल विठ्ठल गीताही जगावं कसं शिकवते. श्रीमद भागवती मरावं कसं शिकवते. अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करायची असेल गीता आणि भागवताचं श्रवण करायचं. मग नामचिंतन करावं का? त्याचं उत्तर तयाच्या चिंतने निरिसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. माऊली ज्ञानोबा सांगतात पहा, नामचिंतन करा नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. का करावं भगवंताचं भजन? ज्ञान देव पुसे निवृत्तीची चाड गगना हुनी वाढ. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. पर्वत जळते पापांचे. गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. ते परमात्माचं नामचिंतन करावं. का तर हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाळ तुट दिलं. करावं भजन योग्य वेळेत करावं. सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनात सार काय असार काय याचा विचार करून कंठामध्ये नामचिंतन धारण करा. का करावं भजन? बरेच जण म्हणतील ताई अहो करू म्हातारपणी आताच कुठं वय झालंय. आवर आप्पा 10-15 मिनिटात कीर्तन करू द्या जेवण जा तुम्ही घरी. करू म्हातारपणी आमचं भजन करू आम्ही. कीर्तनात बसला तुम्ही 5-10 मिनिटात कधी कोणाच्या छातीत चमकल सांगता येत. अल्प आयुष्य मानवी देह शतक गणले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हातारपणचा परमार्थ आहे नाक मुख गळू लागले लाळानी. म्हणून तर संतांनी सांगितलंय जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित. चिंतन करा. काळ देहाला खाण्यासाठी टपलेला आहे. काळ देहासी आला खाऊ. पण तरी सुद्धा या काळातून मुक्त व्हायचं असेल जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर योग्य वेळेत नामचिंतन करा. योग्य वेळेत का करावं? तर रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत आत्माराम आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल राम नाम सत्य म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग
विवेक न होई राम कृपा बिन सुलभ न सोई. योग्य वेळेत नामचिंतन करावं, भगवान परमात्माचं भजन करावं. कारण जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. इस जिंदगी का. योग्य वेळेत सावधून भगवान परमात्माचं नामचिंतन करावं. कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किंवा शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येई सांगाती. योग्य वेळेत सावधून भगवान परमात्माचं नामचिंतन करावं, जीवनाचा उद्धार करून घ्यावा. की जो विचार साधू संतांनी केलाय. पण वाटत असेल काही लोकांना आमच्याकडे हात नाही, कोणाला वाटतं पाय नाही. योग्य वेळेत भजन नाही केलं, देवानं डोळे भरून या पाहिन तुझी मुख, हिची माझं सुख देई देवा. कान भरून ऐकीन तुझी कीर्ती, ह्याची म्हणजे विश्रांती देई देवा. पण योग्य अवयवाचा योग्य वापर आपण करत नाही. भगवान परमात्मानं बऱ्याच लोकांना वाटतं आपल्याला हात नाही, देवानं काय एवढी दीन वाईट भावना आपल्यावरती आणली असेल. कोणाला वाटतं पाय नाही, पण केले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेली ऐसे किती. एकनाथ महाराजांनी एकदा पांडुरंगाला जा विचारला होता, देवा अरे तू तर म्हणतो मी दयाळू आहे, कृपाळू आहे, कित्येक वर्षापासून तुझ्या द्वारामध्ये घाटामध्ये लोक वारकरी भिक्षा मागतात, भीक मागतायत, यांच्यावरती कधी कृपा नाही केली तू. नाथ महाराजांना देवानी विटेवरती उभा केलं. म्हणे पहिला जन्म पहा, हात होते, पाय होते, तोंड होतं, डोळे होते, पण पाय असून सुद्धा कधीच ते तीर्थयात्राला गेलं नव्हतं. पाय असून कधीच 2 पावलं चालत येऊन ते कीर्तनात बसलं नव्हतं. हात होते पण कधीच कीर्तनात बसल्यावर सुद्धा त्यानं टाळी वाजवली नाही भजनात. कधीच त्यानं त्या हातानं साधू संतांना दान धर्म केला, धार्मिक कार्यात कधी त्यानं मदत केली नव्हती. देवाला प्रश्न पडला, याला हात पाय देऊन उपयोग काय. वाणी होती, बोलता येत होतं, पण त्या वाणीनं कधीच देवाचं भजन केलेलं नव्हतं. उलट लोकांना शिव्या द्यायच्या कामात त्यांनी वाणी वापरली. देवाला वाटलं याला तोंड देऊन उपयोग काय. डोळे होते पण कधीच देवाचं रूप नाही पाहिलं. भगवान परमात्माने डोळे काढून घेतलेत. स्वतःचं कर्म स्वतःला चुकवावं लागतंय.